नमस्कार शेतकरी मित्रांनो, 23 जुलै रोजी आपल्या महाराष्ट्राची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये शेतकऱ्याविषयी निर्णय झाले आहेत। ते निर्णय असे आहेत की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर नुकसान झाले तर त्यासाठी जी नुकसान भरपाई दिली जाते ते खूपच कमी प्रमाणात दिली जाते। आता नुकसान भरपाई ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्यात येणार आहे। तर सध्या जी आपले नुकसान भरपाई कृषी विभाग जे ठरवतं ते खूपच कमी प्रमाणात देतं आणि आपले नुकसान जे असते ते जास्त असतं आणि आपल्याला नुकसान भरपाई येते ते कमी मिळते। त्यासाठी कृषी विभागामार्फत ही प्रचलित पद्धतीने अद्ययावत प्रणाली विकसित करण्यात येणार आहे। तरी आपल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होणार आहे, असा मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जो निर्णय आहे शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारा निर्णय आहे। शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी, जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी, असा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। तर ही प्रणाली सुरू होईल आणि नुकसान भरपाई जे आहे ते आपल्याला जास्त मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे। या बैठकीसाठी उपसमितीचे बैठकीत समाधानकारक असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक जे आहे ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीला वेग आलेला आहे आणि या बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे जे बोलणं जे आहे ते चालू आहे आणि लवकरच शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी तोडगा निघण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र सरकारला जे आहे ते कर्जमाफीविषयी तोडगा काढून कर्जमाफी ही करावी लागणार आहे, कारण काल झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी एकही विषय निघालेला नाही। सध्या शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जे आहे ते कर्जमाफीविषयी विषय उचलून धरला जात आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाला याविषयी निर्णय लवकर घ्यावा लागणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते मागील वर्षी दुष्काळ, त्याच्या अगोदर अतिवृष्टी यामुळे शेतकरी कायम अडचणीत आहे। त्यामुळे सरकारला कर्जमाफीविषयी लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी आपण पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, शेतकऱ्याविषयी जी माहिती असेल ते आपण शेतकऱ्यापर्यंत लवकर पोचावी आणि त्याचा उपयोग व्हावा यासाठी व्हिडिओ बनवून आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवतो। जर नवीन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून